मी वर्षा, मी शौनक अँड वेलकम टू अवर चॅनल. सो आज आहे 15 मे आणि आजचा दिवस स्पेशल आहे कारण आज आहे शौनक गरुडचा वाढदिवस. हॅपी बर्थडे शौनक. थँक्यू. सो आणि आम्ही चाललो आहोत पुण्याला. सो आपला काय पहिला एक्सपिरियन्स असणार आहे शौनक? पहिला काय एक्सपिरियन्स असणार आहे कशाचा ते तर मला कळत नाही. अर्धवट बोलतो ते तर कळत नाही. आज आमचा पहिला एक्सपिरियन्स असणार आहे मिसिंग लिंकला जाण्याचा. एक्झॅक्टली. सो शौनक आज मिसिंग लिंक वर ड्राईव्ह करणार आहे आणि त्याचा एक्सपिरियन्स कसा असणार आहे ते सुद्धा तुम्हाला कळणार आहे. येस. तर गेले अनेक महिने किंवा अनेक वर्ष आपण या मिसिंग लिंकची वाट बघत होतो आणि तो फायनली 1 मेला ओपन झाला पब्लिकसाठी आणि आता तो अनुभव आम्ही घेणार आहोत. ऍक्च्युली माझ्या बर्थडेच्या दिवशी तो मी एक्सप्लोर करणार आहे. सो इट्स गोइंग टू बी फन. सो बघूया, स्टे ट्यून. येस. अजून मधून आम्ही तुमच्याशी गप्पा मारत राहू. मिसिंग लिंक मधचा एक्सपिरियन्स पण लाईव्ह शेअर करायचा प्रयत्न करू म्हणजे तिथे असतानाच. तर मित्रांनो, मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर आमची आता जर्नी सुरू झालेली आहे आणि एक गोष्ट सांगतो की मित्रांनो, या हायवेचा स्पीड 100 आहे. जर तुम्ही 100च्या स्पीडला असाल आणि कॅमेरा दिसत असतील तर लगेच गाड्याचं स्पीड ड्रॉप करू नका. दुसरी गोष्ट, 100च्या पुढे जर तुम्ही जात असाल आणि अचानक तुम्हाला सिग्नल तुम्हाला कॅमेरा दिसतोय आणि मग कळतं की अरे बापरे, मला ती गाडी स्लो करायची आहे. तुमची एकट्याचीच गाडी नाही आहे या हायवेवर, हजारो गाड्या असतात. तुमच्या एकाच्या मूर्खपणामुळे ना मागचा येऊन तुमच्यावर आपटतो आणि मग मेजर ऍक्सिडेंट्स होतात. तर जितकं होऊ शकतं ना, एक रिक्वेस्ट आहे की 100 तर 100 तर मेंटेन ठेवा. ठीक आहे, कधी कधी 110 120 होऊन जातो, बट कॅमेरा दिसतो लगेच एकदम स्पीड डाऊन करू नका. कारण आत्ता जस्ट हायवेवर टच झालोय आम्ही. ऑलरेडी 3-4 गाड्यांनी स्पीड कमी केलाय. मीच 80वर आहे. माझ्यामध्ये तुम्ही 80-90लाच असाल. कशाला घाबरताय? 100चा स्पीड आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि मिसिंग लिंकला पण 100चा स्पीड आहे, तर त्यामुळे थोडी काळजी तिकडे पण घ्या. तर फायनली आता आपण निघालेलो आहोत ते म्हणजे आपल्या मिसिंग लिंककडे. आय डोंट नो, खूप वेगळा एक्सपिरियन्स असणार आहे बिकॉज एकतर खूप महिन्यानंतर आम्ही या फूड मॉलला थांबलो. काय वर्षा? येस येस येस, ऑलमोस्ट मध्ये थांबलोच नाही अफगाणापूरला. नाही, कधीच नाही. आता बघ, ही चुकी करतायत लोक इकडे. स्पीड कॅमेरा आहे, सटकन त्यांनी स्पीड कमी केला. तुम्हाला जर लांबनच दिसतोय की तो कॅमेरा येतोय जवळ तर हळूहळू काय रेड्यूस करत नाही का, असं अचानक येऊन अरे कॅमेरा असं होतं ते. सो आता घाटला इकडनं आपण बायपास करणार आहोत अँड फायनली वी विल बी हिटिंग मिसिंग लिंक. फक्त आता जर इकडे इथे कुठे मला दिसत नाही पार्किंग की मिसिंग लिंकला राईट मारा वगैरे होता बोर्ड. 3 किलोमीटर ओके असं वाटतंय. ओके, तर आता इथे तुम्हाला बोर्ड दिसतोय लेफ्टला, वाया मिसिंग लिंक आणि लोणावळा पुणे घाट मार्गाचं म्हणजे ते 2 केले. आता त्याला नाव दिलंय यशवंतराव, काय ओल्ड यशवंतराव मार्ग आहे ना. लोक थोडे इकडे स्लो आहेत कारण मला असं वाटतंय की पहिल्यांदाच लोक जर जसं आपल्यासारखे लोक आपण पहिल्यांदाच जातोय तर एक्झॅक्ट टर्न कुठे काय आहे मे बी तो अंदाज घ्यायला पण लोक थोडे स्लो आहेत. एक्झॅक्टली. येस येस येस, बरोबर आहे. आणि इकडे त्या लोकांनी प्रत्येक ठिकाणी मेन्शन केलेलं आहे की ही अवजड वाहनं अलाउड नाही आहेत, असे बोर्ड्स आहेत. कार अजूनही 100च्या स्पीडला सांगितलेलं आहे. अहेड 1 किलोमीटर 1 किलोमीटर आहे म्हणजे फूड मॉल शोधल्यानंतर कमीत कमी 2-1 किलोमीटर 3 किलोमीटरचा रस्ता आहे मिसिंग लिंक टच करायला. बाया ओल्ड एक्सप्रेसवे असं म्हटलं. हा, मग तो एक्सप्रेसवे तो ओल्ड झाला. मिसिंग लिंकला जायला ये क्या हो गया. पहिलाच एक्सपिरियन्स मिसिंग लिंकचा आणि आम्हाला ऍक्सिडेंट दिसतोय. हा तो येताना झालाय. येताना ऍक्सिडेंट झालेला आहे आणि ऑब्विसली आपल्याला येतानासाठी मला कळत नाही जर ऍक्सिडेंट. ठीक आहे पुढे काही नाही.
उगाच इथे बघण्याचे काय ते प्रेक्षणीय स्थळ नाही आहेत ती तुम्ही बघून काय अगदी होणार आहे. बस अलाउड आहे. येस, मिसिंग लिंकवर बस अलाउड आहे. तर बेसिकली तुम्हाला त्या जुन्याच पार्टवर ट्रॅव्हल करायचं आहे इन शॉर्ट. तो डाव्या हाताने जातोय तुम्हाला मते त्या ओके, आपण साईडला. आलोय म्हणजे येस. हा पहिलाच जातोय आपल्याकडे. महाराष्ट्रातला हा सगळ्यात मोठा प्रोजेक्ट आहे ज्याच्यावर आपल्याला अभिमान पाहिजे. सगळ्यात जी लोक महाराष्ट्रात राहतात हे रिस्पेक्टिव्ह तुम्ही कोणती भाषा बोलताय हे आपल्यासाठी आहे. And here we वेलकम go. कनेक्टिंग द नेम. Yes. माझा ऑनेस्टली स्पीकिंग ना, मी जेव्हा तुमच्या आता समृद्धी महामार्गावरून आम्ही ट्रॅव्हल केलेलं इगतपुरीला, तेव्हा टनेलमध्ये एंट्री केल्यावर ते लाईट एवढे ब्राईट होते की त्याचे पटकन डोळ्याला जाणवले. हा, बट हे खूप सॉफ्ट आहेत आणि चांगले आहेत. हे आतमध्ये आल्यावर असे जाणवत नाहीये. खरं म्हणजे ना, या रोडवर ना तुम्ही 80 काय 100 जो स्पीड असेल तो स्पीड घेत एन्जॉय करा ना. हा रोड एन्जॉय करण्यासाठी आहे. इट्स गोइंग टू बी अ मिरॅकल. दिस इज द बेस्ट थिंग. And this is the superb and superb. Wow. हे असं काहीतरी आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. Yes, and be proud of it. अभिमान ठेवा तुम्ही महाराष्ट्रात आहात. आणि गाड्या बघा हळूहळू मस्त स्लो झाल्यात सगळ्या, अशा अचानक नाही. बघायला पण छान वाटतंय ना की यार मेहनत आहे या इंजिनियर्सची. आय स्वेअर अजूनही कामं छोटी मोठी चुटपुट चालू आहे साईडला, बट तुम्हाला ट्रॅव्हलिंगला त्रास नाहीये. भारी बांधलाय. खूप छान. मी स्वतःच्या 60च्या स्पीडला आहे. आणि घाटाचाच भाग असल्यामुळे थोडे तडे बसत आहेत. बट इट्स ऑसम. नाउ वी आर एंटरिंग इनटू अ लॉंगेस्ट I guess. हा काहीतरी 8 किलोमीटरचा आहे टनेल अच्छा. असं मला वाटतंय. आणि इकडे SOS म्हणजे इमर्जन्सीसाठी सुद्धा सर्व्हिसेस आहेत. त्यांनी तिकडे ते बूथ लावलेले आहेत. दिस इज एक्झॅक्टली लाईक इगतपुरीचा जो टनेल येतो इगतपुरीच्या आधी. लिटरली ना, तुम्ही नंतर एका पॉईंट नंतर असं वाटतं की अरे संपू दे आता, आणि हा तसाच आहे. बट इट फील्स गुड. आणि उगाच आतमध्ये किंचाळत जाऊ नका, त्याच्यासाठी बांधलेलं नाही आहे त्यांनी. SOS साठी प्रत्येक हार्डली 200-250 मीटरवर त्यांनी SOS लावलेले आहेत युनिट्स. तर विच इज गुड. ह्याच्या पाठी ऑब्व्हियसली जितके कोण इन्व्हॉल्ड आहेत इन्क्लुडिंग इंजिनियर्स, इव्हन या ठिकाणी काम करणारे जे मजदूर लोक आहेत, जे टेक्निशियन्स आहेत, सगळ्यांचं खूप मनापासून अभिनंदन की थँक्यू. फक्त हा तुम्ही आता नीट मेंटेन करा, बस तेवढंच आहे. नीट ह्याचं मेंटेनन्स ठेवा. आणि हे पार्किंग लाईटच्या तर गरज नाही आहे अजिबात, कारण लाईटच एवढा आहे. 1, 2, 3, 4 लेन्स आहेत तुम्हाला. आता 5व्या लेनमध्ये गाडी आणायची गरज. छोट्या टेम्पोला आता अलाउड आहे. छोट्या टेम्पोला आणि बसेस अलाउड आहेत बेसिकली. बट एक आहे ना, या लोकांनी जेव्हा याच्यात कामं केली असतील त्यांना तेवढे चॅलेंजेस आले असतील. पण जसं तुम्ही आत जातात ऑक्सिजन लेवल कमी होत जाते. आपण खूप चॅलेंजेस आले. म्हणजे लोकांना जे वाटतं ना एवढा वेळ लागला बांधायला, तो शेवटचा त्यांना तो मधला ब्रिज बांधायलाच खूप वेळ लागलाय. कारण त्यांनी कसे खालती क्रेन्स उतरवले. त्यांनी एक रस्ता, त्याच्यावरती एक व्हिडिओ आहे ऍक्च्युली, तो ते कसा रस्ता त्यांनी तयार केला आणि कसं ते सगळं केलं ते खूप चॅलेंजिंग. 6 किलोमीटरचा बाकी आता. याच्या पुढे तर ट्रॅफिक वाढलं तर आय डोंट नो तुमच्याकडे दुसरं काही ऑप्शन आहे का आता. हा आता 3 रोड्स आहेत तुमच्याकडे बेसिकली पुण्याला पोचायला. पण आता किती किलोमीटर आता वर्ष आता झालं आता काय तुमच्याकडे दिसतोय आला. आम्हाला एक्झॅक्ट 11 मिनिटं विथ 80चा स्पीड. आणि आता आपण आलोय ते कुठे बाहेर, उसगाव सोडून पुढे बाहेर आलोय आपण. येस.
जेव्हा कुडमोल सोडतो आणि आपण डायरेक्ट कुसगावच्या बाहेर येतो ना, लिटरली असं वाटतं की 2 डायमेन्शन सुद्धा आपण बदललेलो ना. अथर्व, लिटरली 2 वेगवेगळ्या दुनियेत गेल्यासारखा फील येतो की अरे आपण इकडे आलो सुद्धा. दॅट एक्सपिरियन्स. आता मग तुम्ही इकडे आलात की तुम्हाला राईट साईडला लोहगड, विसापूर, मग डाव्या साईडला मळवली स्टेशन वगैरे अख्खा खंडाळा, लोणावळा घाट सगळं skip. बायपास केलंय. स्किपच. त्यामुळे आता तुम्हाला रिसॉर्ट बघायचे असतील तर नाही, तिकडचं पण ट्रॅफिक थोडं डायव्हर्ट झाल्यामुळे तिकडे पण रिकामं लागणार ना लोकांना. आता असे व्हिडिओ आलेत मार्केटमध्ये, म्हणजे सोशल मीडियावर, की तिकडे काहीच गर्दी तिथे नाही. काहीच गरज नाही. ते ट्रकवाल्यांनीच हे केलेले व्हिडिओ बनवलेले आहेत. देखो ये रोड क्लीन हो गया जब से गाड़ियां हट गई. 8 मिनिटाच्या 10 मिनिटाच्या रोडसाठी किती वर्षाची मेहनत आहे. आणि आता म्युझिकल रोड, ते म्युझिकल रोड्स पण आहेत तिकडे.